नमस्कार मित्रांनो, मी दीपक पडवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत माता पालक गट या बैठकींची नोंदी किंवा अहवाल लेखन कसे करावे या संदर्भात आपण या व्हिडिओत सविस्तर जाणून घेणार आहोत. त्याआधी मित्रांनो, आपण जर या चॅनलला नवीन असाल, या चॅनलला लाईक करायचं आहे, या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करायचा आहे, कारण असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. मित्रांनो, आपणास जर या माता पालक गटाची PDF किंवा वर्ड फाईल हवी असेल तर डिस्क्रिप्शनला जे लिंक दिली आहे त्यावरनं आपण हे प्राप्त करू शकतात. या ठिकाणी माहे डिसेंबर 2025 करता सभा क्रमांक 27 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजेच आयडियल व्हिडिओ क्रमांक 27 साठी लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी शाळा आपल्याला शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. अनुक्रमांक माता पालक गटांची नावं या ठिकाणी टाकून घ्यायची आहे. या ठिकाणी व्हिडिओ क्रमांक 27 आहे आणि जो आपण बैठक घेणार आहे त्याची तारीख या ठिकाणी टाकलेली आहे. दर सोमवारी आपल्याला ही बैठक घ्यायची असते. कृती किंवा फीडबॅक या पद्धतीने लेखन करता येणार आहे आणि शेवटच्या कॉलममध्ये गटप्रमुखाची स्वाक्षरी या ठिकाणी करून घ्यायची आहे. दिनांक 29 डिसेंबर 2025 रोजी या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे. येथील निपुण महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत 1ली ते 3री मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माता पालक गटाची शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील 27वा आठवडा मासिक सभा बैठक घेण्यात आली. सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक किंवा मुख्याध्यापिका उपस्थित होते. या पद्धतीने आपल्याला थोडक्यात प्रस्तावनेचे लेखन करून घ्यायचे आहे. पुढे आहे, सर्व मातांना नमस्कार करून आजच्या बैठकीला सुरुवात करण्यात आली. आशा आहे मागील आठवड्याचा व्हिडिओ आपणास आवडला असेल. चला आजच्या कामाची सुरुवात करूया. मागच्या आठवड्यातील चित्रात नैसर्गिक रंग भरणे आणि अंकलेखनाची वर्कशीट तसेच फळे आणि भाज्या वापरून रंग बनवण्याचा व्हिडिओ याबद्दल तुमचे अनुभव विचारण्यात आले. आता सोबत आणलेले वर्कशीट हातात धरून फोटो काढले व प्रथमच्या प्रतिनिधींना पाठवण्यात आलेले. पुढील कृती आहे कृती क्रमांक 1 करून पाहूया. सर्व मातांनी गोलात बसावे. मोबाईलच्या स्क्रीनवर 2-2 सेकंदाची चित्र स्वरूपात एक संख्या दिसेल. त्या आठवून मोठ्यापासून लहानाकडे क्रमाने लावून सांगणे. जी माता सर्वात आधी उत्तर देईल ती विनर म्हणजेच विजेता घोषित होईल. ही क्रियाकृती करताना फार आनंद झाला. दुसरी कृती आहे काही नवीन शिकूया. यामध्ये लहान मुलांमध्ये जंत संसर्ग सामान्य आहे आणि हे सहज पसरते. तथापि हे संक्रमण किती सामान्य आहे हे सांगणे कठीण आहे, कारण त्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत आणि माहितीही मिळत नाही. या व्हिडिओच्या मदतीने पोटातील जंतांबद्दल समजून घेण्याचा प्रयत्न करूया व जंतांबद्दल संसर्गापासून कशाप्रकारे सुरक्षा करावी हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून आणि सविस्तर वर्णन करून समजवण्यात आलेले आहे. पुढील कृती आहे कृती क्रमांक 3 घरी जाऊन मुलांबरोबर करून घेऊया. चित्रात दाखवल्याप्रमाणे कागदावर चित्र काढा. सांगितल्याप्रमाणे मुलांना पॅटर्न पूर्ण करण्यास आणि रंग भरण्यास सांगा. मुलांना ही वर्कशीट सोडवताना आनंद वाटला का? पुढील आठवड्यात हा अनुभव आमच्याबरोबर नक्की शेअर करा, असे सांगून आजची सभा समाप्त करण्यात आली. या पद्धतीने आयडियल व्हिडिओ क्रमांक 27 चे लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपणास व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.